एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। राष्ट्रवादीतील वादावर भाजपकडून मात्र सारवासारव करण्यात आलाय। भुजबळ तटकरेंचा वाद झाला असेल असं वाटत नाही, असं बावनकुळेंनी म्हटलंय। छगन भुजबळ काल रात्री उशिरापर्यंत माझ्यासोबत होते असंही बावनकुळेंनी म्हटलंय। मला वाटत नाही काही वाद झाला, कारण छगन भुजबळ माझ्यासोबतच रात्री 10:30 पर्यंत आम्ही सोबत होतो। एकदम चांगला संवाद होता, त्यामुळे तुम्हाला कशी बातमी आली मला माहिती नाही। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीची जागा वाटपाची चर्चा आता दिल्लीत सुरू आहे। मंत्री संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय। अंतिम फॉर्म्युला ठरला नाही असंही शिरसाटांनी म्हटलंय। तिन्ही नेते फॉर्म्युलाची घोषणा करतील असं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलंय। महायुतीमध्ये विधान परिषदच्या जागा संदर्भामध्ये निश्चित बोलणे दिल्लीला चालू आहे। या बोलण्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत। आतापर्यंत अंतिम फॉर्म्युला हा ठरलेला नाहीये। कदाचित संध्याकाळपर्यंत जी बैठक होणार आहे, जी महत्वाची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये युतीमध्ये काय फॉर्म्युला ठरला या संदर्भामधली घोषणा ही तिन्ही नेते एकत्रित बसून करतील। म्हणून असं आतापर्यंत या सगळ्या फक्त चर्चा आहेत। समन्वय समितीच्या मॅरेथॉन आढावा बैठका सुरू आहेत। समन्वय समितीच्या बैठकीमध्ये निधी वाटपात समन्वय राखला जावा असे सर्व पालकमंत्र्यांना निर्देश काल देण्यात आले। महामंडळ समित्या वाटप येत्या 2 महिन्यात होणार आहेत। समन्वय समितीची पुढील बैठक मंगळवारी मुंबईमध्ये पार पडणार आहे। समन्वय समितीचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे। राईस मिलमधील कामगारांना कायद्यानुसार किमान वेतन द्या, कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी हे निर्देश दिले। कामगारांच्या संघटनांसोबत ही बैठका घेऊन प्रश्न सोडवा, मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी हे निर्देश दिले। गोरेगाव गोकुळधाम परिसरात कुर्बानीवरून वाद पेटलाय। इमारतीच्या आवारात उघड्यावर बकरी कुर्बानीची मागणी करण्यात आली। भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी यावरती आक्षेप घेतलाय। या संदर्भात परवानगी देऊ नये म्हणून नगरसेविका सातम यांनी लेखी निवेदन सुद्धा दिलंय। मुंबई महापालिका विभागाचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले। उघड्यावर कुर्बानी झाल्यास दुर्गंधी, अस्वच्छता, रोगराईचा धोका निर्माण होईल। स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावण्याची सुद्धा शक्यता आहे। भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी हा दावा केलाय। मागील वर्षीही प्रशासनाने संबंधित परवानगी रद्द केली होती आणि त्याच संदर्भात आता पुन्हा एकदा आक्षेप घेऊन ही मागणी करण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।